मानाची पोपटी, मालवणी पोपटी स्पेशल. कशी वाटली? एक नंबर. असा लिंबू घ्यायचा, पिळायचा. नको आपण गावठी दिसलं पाहिजे. होळीची पूर्वतयारी. हे बघा पोपटीची तयारी झाली आहे. होळी आहे का पोपटी आहे? पोपटीने सुरुवात झालेली आहे होळीची. हां हां. आणि यानंतर आमची मानाची होळी असते मोठी. ओके. त्याच्यानंतर आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात भरपूर. हां हां. ही मानाची पोपटी चालली दरवर्षीच आहे काय? हो दरवर्षी. हां हां. मडकं शोधतोय मी. आतमध्ये आहे. चार जण मानकरी आहेत म्हणून यांच्याशिवाय पहिले कोणी. मानकरी हे शब्द मला जरा धडकी पडते. नंतर वाडीवाले येते. हां. हे कसं आहे, ही स्पेशल आहे ना, ती मानकऱ्यांची आहे. ते बघा मडकं तिकडे आहे बघा समोर. आणि पहिली होते ती मानकऱ्यांची आणि नंतर मग काय ती वाडीतली होत असेल ते होत असेल. आम्ही काय बघितलेलं नाही. एक होळीची आठवण. अजून लागतं रे जोरदार. 25 मिनिटानंतर एक वास येतो मस्त पैकी, घमघमाट सुटतो. 25 मिनिटांनी, बरोबर ना? बरोबर. हां. हां, आगरी पोपटीपेक्षा ना तुम्हाला मालवणी पोपटी भारी वाटणार. एक नंबर. एक नंबर. म्हणजे स्टाईलच वेगळी आहे याची. ॲक्च्युली रहस्य काय असतं की मटकीमध्ये बाष्प तयार होतं. हां हां आणि ते बाष्प पूर्ण खाली उतरलं जातं. हां आणि खाली जे आपण तोंड बांधलेलं असतं ना त्याच्यावरती पाणी येऊन असतं, त्याच्यामध्ये ते जळत नाही. जळत नाही. खाली कागद आहे, कागद पण त्याचं एक रहस्य आहे, तो कागद जळत नाही. नाही. ओके. आणि तिकडे पोपटी लावायचं ना, त्याच्यात मातीने तोंड बंद करायचे. आणि ते आगळी वेगळी पद्धत आहे. आगीत कागद टाकला तरी तो जळत नाही. ती खासियत आहे. चंद्र बघा, पौर्णिमेच्या आधीचा चंद्र. आग थोडी कमी गेली आता. आणि याच्यामध्ये ना जो पाला टाकला जातो ना तो भांबरुटाचा टाकतात, बरोबर आहे? आपल्याकडे काय ऑप्शन आहे? आमच्या इकडे अवेलेबल नसल्यामुळे आम्ही हां हां पारंपरिक पेरू असतो. हां. पेरूचा पालाचा चांगला हे असतो, म्हणजे एक मेहक तयार होतो. ओके. आणि केळीचं पान वापरतो आम्ही. केळ कव्हर करायला. आणि टेस्ट जो झायका असतो ना, त्याचा स्वाद जो येतो ना, हां, ते पेरूच्या पानाचा येतो. आणि ही कसं आता एक मालवणी पद्धतीची आहे, म्हणजे त्या ठिकाणी अलिबाग पट्ट्यात बनवतात ना, त्याच्यात स्पेशल मांबोडीचा पाला असतो. हां. त्याची खासियत कसं आमचा मसाला इकडचा. ओके. मालवणी मसाला स्पेशल. आणि हे बनवण्याची पद्धत. याच्यामध्ये अंडी आहेत. हां. शेंगा आहेत. शेंगा. त्यानंतर मका टाकलेला आहे. मका. आणि चिकन आहे. चिकन आहे. मासे वगैरे नाहीत ना? नाही, मासे नाहीत. 2 किलो चिकन लावलेलं आहे. ओके. याची टेस्ट आता साधारण 35 मिनटं, 30-35 मिनटं म्हणून थंड करणार. टेस्ट आहे नंतर बघूया आफ्टर दी ब्रेक. कागद अजिबात जळला नाही. वैशिष्ट्य आता आमची पंगत बसणार. तयारी बघा काय ती. केळीचा पान. एक नंबर. एक नंबर. अरे एक नंबर. शेंगा जळल्या आहेत थोड्या जरा. जळाली काय जळणार अजून लय एक नंबर. हां हां. कचरा बाजू करा. सगळे एकाच्या साईड वाण भाजा थांबा झाला. ते लसूण भाजला काढ पाहिजे. लसूण दाखव कुठे ते दाखव. एक दाखव. एक पीस दे. वा.
अख्खा लसूण आहे. कोण खाणार? कोणी बाई का? बाई खाणार. मी खाणं मोठ्या बघितलं आता मी यातलं एक अंड खाणार. बाकी चिकन फिश. तुमचं असं की माझं डोके ह्या होतं. पानं बघ किती केलं मस्त आहे. बरेच सरांना आवडले की नाही? खावा पहिले परसो बसलो बॅग गुरुजी आहेत आमचे. माझं नाही ते पण दाखवतात आता. मानाची उभी मानाची पोपटी. मानाची पोपटी. मालवणी पोपटी स्पेशल. कशी वाटली? एक नंबर. असा लिंबू घ्यायचा, पिळायचा. हा प्रदीप अप्रतिम. कोण टेस्ट करणार? टेस्ट चालूच झालेली काय? तिकडे तिकडे हा लिंबू टेस्ट. ते खाल्लं खाल्लं. भारी. आपण दाखव आता. त्याच्यासोबत मस्त कोल्ड्रिंक.